लिंगेवरे येथील जनता म्हणते आम्ही अध्यक्षांसोबत. लिंगेवरे अंतर्गत निंबाळकर वस्ती येथे मुर्मीकरण करणे जवळपास 10 लाख रुपये. लिंगेवरे अंतर्गत चाचर वस्ती रस्ता मुर्मीकरण सुमारे 10 लाख रुपये. निंबाळकर वस्ती स्मशानभूमी बांधणे 7 लाख रुपये. महाडिकवाडी येथील हनुमान मंदिराचा सभामंडप बांधणे 7 लाख रुपये. हनुमान मंदिर ठोंबरेवाडी येथे सभामंडप बांधणे 10 लाख रुपये. अशा लक्षावधी कामांच्या माध्यमातून लिंगेवरेकर जनता म्हणते आम्ही अध्यक्षांसोबत. काय सांगताल सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. तुम्ही एका पक्षाचे या गावचे मोठे नेते आहात. काय सांगसाल तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल? आमचा पक्ष शिवसेना आहे. शिवसेना म्हणण्यापेक्षा आम्ही विकास काम बघून आम्ही सुहासभाईच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम करत आहोत आणि आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहोत. आतापर्यंत सुहासभाई असतील किंवा तानाजीभाई पाटील असतील, गावात किती कामं झालेली? गावात भरपूर प्रकारे काम झाले आहेत. सगळ्या प्रकारचे काम झाले आहेत. पाणी प्रकारे काम झालेले आहे. वीज प्रश्न सोडवलेले आलेले आहेत. म्हणजे टेंबूचं काम भाजपनं पूर्ण केलं हे खरं आहे? नाही नाही नाही, टेंबूचं काम हे अनिल भाऊच्या माध्यमातूनच पूर्ण झालेलं आहे. त्यात कोणाचाही काही हे नाही. आता जे नवीन पिढीचं आहे, जे तानाजी पाटीलांचे सुपुत्र आहेत, तर त्यांना तुम्ही साथ कशी द्या? नाही, त्यांचं आम्ही म्हणण्यापेक्षा जनता साथ देते त्यांना आणि जनता विकास काम बघून त्यांच्या पाठीमागे आहे. आणि त्यात विरोधकात जरी माणूस गेला त्यांच्यापाशी तरी मोकळा माघार येत नाही. त्याचं कामाचं निरसन आणि काम पूर्ण करूनच माघार येतोय. असं नाही की तिथे पार्टी बघितली जाते. किती टक्के मतदान होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे लिंगेवरे गावात? 70% मतदान होईल लिंगेवरे गावात. लिंगरे गावात किती कोटीची कामं आतापर्यंत झालेली? आता मला समजते एवढ्यात तरी माझ्या 5-6 वर्षाच्या कालावधीत 7 ते 8 कोटीचे काम झाले. आणि केवळ अनिल भाऊ आणि सुहासभाई आणि अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून कामं झालेली. आणि आतापर्यंत सगळ्यात मोठी कामं त्या कालखंडात झालेली आहेत. तुम्ही जिल्हा परिषद गटाच्या बाकीच्या तुमच्या गावाच्या बरोबरच इतर गावाच्या मतदारांना काय आवाहन करता? मी इतर गावाच्या मतदारांना एवढंच आवाहन करतो की आपल्या वेळी आणि आपली काम कोण करते हे बघूनच मतदान करावं. कोण पैसे देते, कोण काय करते म्हणून आम्ही दाखवते म्हणून मतदान देऊ नये. प्रत्यक्ष काम बघावं, विकास बघावा आणि मतदान करावं, एवढंच आवाहन करतो मी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रंगमहल सुरू आहे. आपण आता लिंगरे गावामध्ये आहे, तर सध्या वातावरण कसं आहे लिंगरेमध्ये? सध्या वातावरण जवळ 80 ते 90% हे आपल्या शिंदे शिवसेनेच्या तर्फे आहे. सेनेसाठीच का चांगलं वातावरण आहे? कारण ते गावचा विकास सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सगळे विकासाची कामं इकडे चालतात आमच्याकडे. आता सेनेकडनं कोण उभा आहे माहिती आहे का? आहे की माहिती? आहे ना, कोण आहे? तानाजी पाटील चिरंजीव. नव्या पिढीचा विश्वास संपादन करायला तुम्ही त्याला समर्थन करताल? हो, तेच करणार किंवा 100% करणार. कारण काय? कारण नवरागात आहे, नवीन चैतन्य आहे अंगात. विकास पळून होतील. विकास नक्की पडून होतील का विकास पडून जाईल? नाही, विकास पळून होतील. पळून कसं? इतरही पक्षाचं इथं वर्चस्व दिसून येते जरा, मग त्याबद्दल काय वातावरण? काय नाही, भाजपचं आहे थोडं वर्चस्व, पण एवढं नाही. विकास कामाला महत्व असेल ना? हा, विकास कामाला प्राधान्य देणार की कुठलंही गाव. इथं एकूण मतदान किती आहे? 1700 ते 1800 आहे मतदान पूर्ण. यातलं किती टक्के मतदान शिवसेनेला होईल? शिवसेनेला 70% ते 75% होईल. म्हणजे ठामपणे. ठामपणे, आत्मविश्वासाने सांगतो. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, माहिती आहे का? कुठलं पक्ष समोर आहे ते? शिवसेना आणि भाजप. आता हे तर सध्या गावात कुणाची हवा जास्त आहे? शिवसेनेची. का? शिवसेनेचं विकासाचं काम आहे. काय काम आहे? शिवसेनेने तळागाळापासून शेतकऱ्यांचा डीपी जळायला असू द्या, परत जे शिवसेनेचा नेता आहे तो जरी मिस कॉल जरी पडला तरी सुद्धा माघारी रिटर्न करतात.
कोण शिवसेना नेतं कोण आहे? तानाजी अध्यक्ष आता कोण उभा आहे त्यांचं? त्यांचे पुत्र चिन्ह काय आहे? आपलं धनुष्यबाण. गावात किती टक्के मतदान होईल धनुष्यबाण? आता धनुष्यबाणाला बघा 1500 मतदान पडलं तर 1000 मतदान धनुष्यबाणाला पण नक्की. नक्की. आता अजून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? काय व्हावं? काय आमच्या गावात लाईट नाही, लाईटीचं त्यांनी डाम बसून द्यावं, अजून पाण्याचं बांधाऱ्यात पाणी सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि मेढेकवाडीचं जे आहे 6व्या टप्प्यातलं ते सगळ्या रानात आमच्या पाणी फिरवावं.